आज जागतिक कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र दिन आहे आणि आम्ही पहिल्यापासून प्रत्येक वर्ष कामगार मेळावा घ्यायचे। म्हणजे कोरोनाच्या काळात कंपनी बंद होता, सर कामगार अडचणीत होता, त्या काळात बंद झाले। आता परत आम्ही सुरू केले कामगार मेळावा घ्यायचे आणि कामगार क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत गेल्या 35 वर्षात आम्ही हजारो कामगारांना परमनंट केले। त्याच्यातलं काही कामगार आता रिटायर होतोय 30-30 वर्ष काम करून आणि त्यांच्या मुलांना आम्ही आता कंपनीत घेतलं। तसं कधी काही कंपनीत होत नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आमच्या 25 कामगार आम्हाला सोडून गेले, त्यांच्या मुलांना पण आम्ही त्या कंपनीत घेतलं। अशा पद्धतीने समाजसेवा म्हणून आमच्या नगर MIDC मध्ये कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम नगर जिल्हा मजदूर सेना करतात, गेल्या 35 वर्षापासून करतात आणि इथून पुढेही करत राहणार। आणि आमच्या एक कंपनी बंद करून कामगाराला काय मिळणार नाही, कंपनी चालू राहणार आणि कामगार जगला पाहिजे आणि कंपनी जगला तर कामगाराला न्याय मिळणार, काम मिळणार। अशा पद्धतीने आम्ही विचार करून काम करतात। पूर्वी आता पालकमंत्र्यांनी सांगितलं मुंबईमध्ये दत्तासामांनी काय केलं गिरणी कामगाराच्या विषयी, तसं आम्ही कधी केला नाही। कंपनी बंद पडून दिला नाही, अडचणीच्या काळात ती कंपनी आम्ही चालवले। एक महिना उशिरा पगार घेतलं, अगोदर लाईट बिल भरायला लावायचे, नंतर आम्ही पगार घ्यायचे। असं करून आज चांगला दिवस आले। आज प्रत्येक कंपनीचं प्रोडक्शन वाढलं, सगळ्यांना काम मिळतात। आज MIDC मध्ये प्रत्येक कंपनीत गेटवर बोर्ड लावतो आम्हाला कामगार पाहिजे म्हणून। असं परिस्थिती निर्माण केलं म्हणजे चांगलं वातावरण तयार झाल्यानंतर नवीन कंपनी येणार। आम्ही एखादा कंपनी आल्यानंतर त्यांना त्रास द्यायचे, गुंडगिरी करायचे, त्यांच्याकडे कोणी कंडणी मागायचे, असं प्रकार आम्ही होऊन देणार नाही। कोणी करायचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। 15 दिवसाच्या आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे, आभार दौरा, त्यावेळेला साहेबांना भेटून सुद्धा आम्ही इथं नवीन मोठा कंपनी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। 700 एकर दिल्याबद्दल पालकमंत्रीचा पण मी मनापासून धन्यवाद देतो। साहेब उत्कृष्ट कामगारांना आम्ही सत्कार केले, जे एक दिवस सुद्धा काही कामगार सुट्टी घेत नाही, पूर्ण वर्षभर काम करतात। असं आदर्श कामगारांचा पण आम्ही सत्कार केले, सन्मान केले, इथून पुढच्या काळामध्ये करत राहणार। आणि ते कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिक्षण पाहिजे असेल तर तिथं सुद्धा आम्ही लक्ष देतो। आणि एक सांगितलं ना तर आपण मनापासून काम करता नाही का। मी छोटा उद्योगपती आहे, आमच्या 200-300 लोक काम करतात, आमच्या डायर मोल्डिंगच्या फॅक्टरी, म्हणून छोटे लघु उद्योगवाल्यांना किती त्रास आहे ते आम्हाला माहिती आहे। म्हणून नेहमी पंतप्रधान काय सांगतात, तुम्ही काम देणारा माणूस तयार करा, लोकांना नोकरी देणारा माणूस तयार करा। छोटे छोटे लघु उद्योग कोणाला टाकायचा असेल, आमच्या शिवसैनिकांना टाकायचे असेल त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार। त्यांना लोन मिळवून देण्यासाठी, त्यांची सबसिडी मिळवून देण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार। आज 1 मे कामगार दिन निमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा घेण्यात आला। त्या कामगार मेळाव्याला कामगारांनी व महिला कामगारांनी खूप मोठा प्रतिसाद दिला। अक्षरशः आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढे प्रमाणात सुट्टी असून देखील कामगार येतील, तरी देखील आले। तर आज या कामगाराच्या मेळाव्यानिमित्त आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच जलसंपदा मंत्री आहेत ते व कामगार आयुक्त रेवणनाथजी भिसले साहेब, बाबूशेठ टायरवाले, दत्तभाऊ तापकिरे, सुनील भाऊ कदम असे सर्व संघटनेचे पदाधिकारी, आपल्या MIDC मधील सर्व संघटना व त्यांचे कामगार सगळ्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली। तर आम्हाला आज खऱ्या अर्थाने कामगारांसाठी काम करताना असं वाटलं की आपण जे काम करतोय ते अक्षरशः कामगारांपर्यंत पोहोचतंय, त्याच्यामुळेच एवढे कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले। जलसंपदा मंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केली की नगर MIDC मध्ये जे काही प्रकार चालला आहे कामगारांच्या विरोधातला तो थांबवण्यासाठी त्यांनी आम्हाला कायद्याच्या दृष्टीने मदत करावी। त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की कायद्याच्या चौकटीत जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही मदत करतो। तसेच कामगारांसाठी त्यांनी आपल्या शहराच्या लगत जेवढे कामगार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन विस्तरित MIDC वडगाव गुप्ता येथे 600 एकरामध्ये आणण्याचं आत्ता त्यांनी आवाहन केलं आहे। तसेच कामगार हॉस्पिटल देखील येणाऱ्या भविष्याच्या काळात ते कामगार हॉस्पिटल देखील करणार आहेत। यामध्ये संघटना व कामगार याच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजे प्रशासन आहे। तर प्रशासनाच्या माध्यमातून ते आम्हाला सर्व काही मदत करण्यास तयार आहे।